आजपासून संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे। जंतर मंतरवरील आंदोलनाचं आव्हान कायम असतानाच आज संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सरकारची नवी कसोटी लागणार आहे। खासदार फोडाफोडी, राम मंदिरातील दानचोरी, नीट पेपर फुटी, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा यासह विविध मुद्द्यांवरून विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे। महत्वाकांक्षी मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षणासाठीचं घटना दुरुस्ती विधेयक या अधिवेशनामध्ये मंजूर करून घेण्याचं आव्हान मोदी सरकारसमोर आहे। उन्हाळी अधिवेशनामध्ये ही दोन्ही विधेयकं विरोधकांनी एकमुखानं हाणून पाडली होती। यंदा अधिवेशनामध्ये एकूण 8 प्रमुख विधेयकं मांडली जाण्याची शक्यता आहे। सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या वाढवण्याचं विधेयक लोकसभेमध्ये सादर केलं जाईल। अर्जुन राम मेघवाल हे विधेयक सादर करतील, तर गृहमंत्री अमित शहा राज्यसभेमध्ये राष्ट्रीय सन्मानाचा अपमान प्रतिबंधक विधेयक 2026 सादर करणार आहेत। ज्याप्रमाणे राष्ट्रगीत जनगण मनचा अपमान करणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाईची तरतूद आहे, त्याचप्रमाणे वंदे मातरमचा अपमान करणाऱ्यांविरोधामध्ये देखील कायदेशीर कारवाई करण्याची मागणी या विधेयकामधून करण्यात आली आहे। 13 ऑगस्टपर्यंत संसदेचं पावसाळी अधिवेशन असणार आहे।